सर्वप्रथम हा 2021चा जो गणेश उत्सव हा साजरा होत आहे. सध्या संपूर्ण ठिकाणी देशात म्हणा जगात म्हणा कोरोनाची मोठी लाट आली आहे. पण संपूर्ण हे लोक आहेत जे भक्त आहेत त्या कोरोनाच्या नियमाचं पालन करून हा गणेश उत्सव साजरा करतात. मी सर्व गणेश भक्तांना सर्वांना ह्या 2021च्या गणेश उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच हा कोरोना मुक्त हो अशी मी अपेक्षा करतो. तसं म्हटलं तर आमचा हा गणपती आहे, मूळ म्हणजे आम्ही ऐरोली गावातले. हा माझ्या जन्मापासून आज जवळजवळ 61 वर्ष झाले. हा 61 वर्षापूर्वीचा हा गणपती आहे. हा गणपती आम्ही पूर्वी एक वेगळ्या पद्धतीने साजरा करायचो, परंतु आता जी काही प्रथा बदलली आणि आता जस्ट मधल्या काळामध्ये जो कुठला थर्माकोलची जी बंदी आली तर एक नॅचरल काय एक असं काही असावं, एक सौंदर्य असावं या दृष्टिकोनातून आमच्या मिसेसनी आमच्या मुलांनी तशाने ही मेहनत घेऊन या ठिकाणी एक आरस तयार केले. हे खरोखर फार मोठी अप्रतिम आहे. आणि हा जो गणेश उत्सव आहे हा आमचा सर्वांचा खरोखर एक चांगला उत्सव आहे. या उत्सवामध्ये आमचे सगळे रहिवासी वगैरे याचा आनंद घेतात. तर असंच हा उत्सव या पुढील काळामध्ये हा कोरोनामुक्त हो आणि एक चांगल्या पद्धतीने साजरा हो अशी मी अपेक्षा करतो. सर्वप्रथम मी सर्व भाविकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आणि गणपती सण साजरा म्हणजे गणपती जवळ आले की सगळ्या महिलांचं काय अगदी सगळ्या लोकांनाच खूप आनंद होत असतो. आणि देवाच्या आतुरतेने सगळेजण वाट बघत असतात. पण मागील जो 1.5 वर्षापासून जो कोरोना काळ झालेला आहे त्याच्यात अनेक जण अशी संकट आली होती. पण 1.5 वर्ष झाल्यानंतर बापाने ती संकट सुद्धा आपलं जरासं कमी कमी होत गेलेलं आहे. आणि या संकटातून सुद्धा बापाने आपल्याला तारलं आणि प्रत्येक जण अगदी गणेश उत्सवामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पूर्वीसारखाच सामील झाला आणि चांगल्या उत्साहाने प्रत्येकाच्या घरोघरी हा सण साजरा होत आहे. आणि आता पूर्वी म्हणजे कसं अगदी थर्माकोलचं डेकोरेशन वगैरे असायचं, मखराची सजावट वगैरे थर्माकोलची असायची. पण ते आता कसं प्रदूषण होऊ नये म्हणून सरकारने थर्माकोलवर बंदी आणलेली आहे. मग आता नॅचरल म्हणजे फुलांचं म्हणा, डेकोरेशन कपड्यांचं म्हणा ह्याच्यावर म्हणजे असं जास्त भर दिलेला आहे आणि ते सुंदरच दिसतं. घरगुती जे डेकोरेशन होतं ते अगदी खूप मेहनत असते. फुलांचं डेकोरेशन म्हणा, कपड्यांचं म्हणा, मण्यांचं म्हणा ते अगदी सुंदर मेहनतीने करतो आणि अगदी मन लावून करता येतं. आणि त्याच्यात अगदी सगळे घरातले भाचे म्हणा, मुलं म्हणा, आपले घरातले परिवार अगदी आतुरतेने त्याच्यात सजावट करतात आणि ते खूप छान छान वाटते. ऐरोली गावाचे थोर समाजसेवक आणि ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आणि आमच्या सोसायटीचे पण अध्यक्ष रमाकांत पाटील साहेब यांच्या घरी जो गणपती बसवलेला आहे त्यांची जी मेहनत आम्ही बघितली, पती पत्नी आणि मुलांची, अक्षरशः जीव ओतून ते कुठलंही काम करतात, मग ते छोटं असो की मोठं असो. कारण आम्ही ज्यावेळेस मला जर इथे 20 वर्ष होत आली, पण मी पाटील साहेबांचं काम एकदम जवळून बघितलं. बाजूचं जर गार्डन तुम्ही जर बघितलं तर ते गार्डन अक्षरशः भाजी लावासाठी दिलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये सर्व सोसायटीचे अर्ज जमा करून स्वतः प्रयत्न करून त्यावेळेचे नगरसेवक महादेव थोरात यांना सोबत घेऊन पाटील साहेबांनी ते गार्डन आज सर्व समाजासाठी खुलं करून दिलंय. त्यांचं अमोल असं कार्य आहे आणि आम्ही त्यांच्या गणपतीला दर्शनाला आलोय. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.